नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दशांश चिन्हयुक्त संख्येचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे रूपांतरण करायचे हे काही उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे 1.25 किंवा यालाच आपण 1.25 असं सुद्धा वाचन करतो। तर या संख्येला पूर्णांकयुक्त संख्येमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरण करताना 1 हा पूर्ण अंक आहे म्हणून त्याला जशाला तसा ठेवून घ्यायचा आहे, त्यानंतर आडवी रेषा मारायची आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पॉइंट नंतरचे जे 25 आहे ते आपण अंशामध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि छेद लिहित असताना पॉइंट नंतरच्या अंकाचा विचार करा। पॉइंट नंतर हे 1 आणि 2 असे अंक आहेत, 2 अंक आहेत म्हणून 1 वर 2 शून्य ठेवून द्या म्हणजे छेदामध्ये 100। आता या ठिकाणी 1.25 चा छेद 100 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे, परंतु याला आपण आणखी संक्षिप्त करू शकतो म्हणून पूर्ण अंक 1 आहे त्याला जसाचा तसा लिहून घेऊया आणि त्याच्या पुढे 25 ने 100 ला भाग देऊया। 25 एक 25 आणि 25 चूक 100। तर या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळालेला आहे 1.1 चा छेद 4। आता आणखी दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। दुसरं उदाहरण आहे 5.125। तर या ठिकाणी पूर्ण अंक आहे 5, तो लिहून घ्यायचा आहे। त्याच्या पुढे आडवी रेष मारा, त्यानंतर पॉइंट नंतर 125 आहे, त्या 125 ला अंशामध्ये लिहून घ्यायचा आहे 125। आता पॉइंट नंतर 1 2 3 अंक आहेत म्हणून 1 वर 3 शून्य असणारी 1000 ही संख्या छेदामध्ये येणार। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो। तर 5 पूर्ण संख्या आहे, पूर्ण अंक आहे म्हणून तो आपण जशाला तसा लिहून घ्यायचा आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, 125 आणि 100 याच्या एकक स्थानी 0 आणि 5 आहे म्हणजे 5च्या कसोटीनुसार या दोन्ही संख्येला 5 ने भाग जाणार। भाग देऊया, 5 दुनी 10। आता 12 मधून 10 गेले, उरले 2, हा 5 वर घेऊया 25 झाले आणि 5 5 25। आता या ठिकाणी सुद्धा छेदामध्ये 5 ने भाग देऊया, 5 दुनी 10 आणि 5 0 0 5 0 0। आता बघा आणखी 5 ने याला आपण भाग देऊ शकतो म्हणून 5 पूर्ण अंक आहे तो जशाला तसा लिहून घेऊया। आता बघा 5 5 25 आणि 5 चूक 20 5 0 0। परत बघा याला आणखीही आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो। बघा अंशामध्ये 5 आहेत आणि छेदामध्ये 40 आहे, तर या ठिकाणी 5 ने आपण या 40 ला भाग देऊ शकतो। तर 5 1 5 आणि 5 8 40 अशा प्रकारे 5.125 या संख्येचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूप आपल्याला मिळालेले आहेत 5.1 चा छेद 8। अशा प्रकारे आपण कोणत्याही दशांश चिन्हयुक्त संख्येचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरण करू शकतो।